तर फर्स्ट टाइम डॉग ओनर जे आहेत तर ह्यांना हा प्रॉब्लेम नक्कीच येणार की जर समजा त्यांच्याकडे एखादी फिमेल असेल जी की प्रेग्नेंट आहे, फिमेल 40-45 दिवसाची प्रेग्नेंट आहे, तर काय होणार, जे डेली डाएट आपण देतो फिमेलला, तर ती फिमेल काय करणार 40-45 दिवसाच्या नंतर ते खायचं कमी करणार. एखादी 10 पैकी म्हणजे प्रत्येक नाही पण 10 पैकी 8 फिमेल अशा असतात की खाणं कमी करणार किंवा खाणारच नाही. मग तुम्ही काय पण द्या, डेलीचं जी फूड आहे ती द्या, चिकन किंवा ग्रेव्ही, बॉईल अंडे ते खाणार नाही. म्हणजे खाल्लं तर उगं 2 घास खाऊन निघून जाईल. मग अशामध्ये काय होते, नवीन जे पेटवणार आहेत, जे की ज्यांची फिमेल प्रेग्नंट आहे, तर त्यांना ही गोष्ट म्हणजे लक्षात येणार नाही, कारण ही नॉर्मल आहे. फिमेल डॉगमध्ये ही बदलाव होणं नॉर्मल आहे. मग जे फर्स्ट टाइम डॉग ओनर आहे ते काय करणार, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार किंवा बऱ्याच म्हणजे असं यूट्यूबला वगैरे सर्च करून हे ते टेन्शन घेणार, पॅनिक होणार. तर असं करायचं ना, हे सगळं नॉर्मल आहे. आणि जर समजा फिमेल खातच नसेल, एक वेळेस बॉडी टेम्परेचर चेक करा. बॉडी टेम्परेचर चेक केल्यानंतर जर टेम्परेचर नॉर्मल असेल तर तुम्ही त्याला हे ब्रुटॉन देऊ शकता. लिव्हर टॉनिक आहे, चांगली क्वालिटीचं आहे. मार्केटमध्ये बरेच अवेलेबल आहेत, पण याचा पण रिझल्ट बेस्ट आहे ब्रुटॉन. तर हे द्यायचे किती, सकाळी संध्याकाळ 5-5 ml द्यायचे अडल्ट डॉगला. हे पण द्या. आणि दुसरं तुम्हाला हे कॅल्शियम आहे, वेनकॅलचं आहे, क्वालिटी चांगली, जुनी कंपनी आहे आणि रिझल्ट बेस्ट आहे. याचा रिझल्ट बेस्ट असल्यामुळे मी तर सहसा हेच देतोय. तुम्हाला जी पॅकेजिंग दाखवतो मी, तर हे अशी पॅकिंग आहे तिची. कॅल्शियमची बॉटल आहे, वेनकॅल पी. तर हे पण आपल्याला द्यायचं, एक 10 ml द्यायचं दिवसामध्ये. 5-5 ml दिलं तरी चालेल किंवा एक टाइम 10 ml दिलं तरी चालेल मोठ्या डॉगसाठी, जी की आपले डॉग खात नाही. हे असं लिक्विड फॉर्ममध्ये आहे. म्हणजे बाकी कॅल्शियम लिक्विड सारखं घट्ट नाही येणार, लिक्विड फॉर्म आहे, चांगली क्वालिटी आहे. ही आहे आपली लॉंगवूडची फिमेल. सध्या शेडिंग झाल्यामुळे जर तुम्हाला हेअर दिसणार नाही प्रॉपर, पण बऱ्यापैकी लॉंग हेअर आहे तिला. आणि सध्या 45 दिवसाची प्रेग्नेंट आहे फिमेल. तर तुम्ही कॅल्शियम आणि मल्टीविटॅमिन जर दिलं तर फरक पडणार, 100% पडणार. आणि त्यासोबतच लिव्हर टॉनिक पण द्यायला पाहिजे. आणि फिमेल खात नाही म्हणून अजिबात पॅनिक होण्याची गरज नाही, कारण ती नॉर्मल बदलाव आहे फिमेलचा. आणि कित्येक असं वेळ झालेला आहे की जी फिमेल जास्त खात नाही किंवा कधी खाते कधी नाही, तर त्या पण फिमेलची पिल्ले व्यवस्थित पोसलेले निघतात आणि डिलिव्हरी पण व्यवस्थित होते. त्यामुळे पॅनिक व्हायची गरज नाही. फिमेल खाणार, कधी चिकन द्या, कधी चिकन ग्रेव्ही द्या, कधी अंडे द्या. दुपारच्या वेळी जर आता समजा गरमीचे दिवस आहे, तर दुपारच्या वेळी फिमेलला थोडं एक अर्धा लिटर ताक, जे की नॉर्मल थंड असावं, असं अर्धा लिटर कमीत कमी मोठ्या फिमेलला पाजलं पाहिजे. त्यामुळे बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील, फिमेल शांत राहील आणि डिहायड्रेशन होणार नाही.